अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी IIN इंस्टीट्यूट, थर्ड फ्लोर, गुलशन टावर, जय स्तंभ स्क्वायर, अमरावती। संपर्क 76 205 33 664। अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा IIN। नमस्कार, सिटीच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 25 जुलै 2024 वार गुरुवार। बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने। जीवनात आधीही हार मानू नका, प्रत्येक आव्हान हे नवीन शिक्षणाची आणि विकासाची संधी असते। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, न देखभाल की जरूरत, न जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। आगामी महिन्यात साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय युवा दिवस निमित्त HIV जनजागृतीकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय येथून जिल्हास्तरीय रेड रन या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली। या स्पर्धेत अनेक युवक युवतींनी सहभाग घेऊन शहरात जनजागृती केली। या दरम्यान सहभागी झालेल्या धावपटूंना जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदळे यांच्या हस्ते मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। पुढच्या महिन्यात साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय युवा दिवस निमित्त जिल्हास्तरीय रेड रन स्पर्धा जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती, RDIK महाविद्यालय बडनेरा व राष्ट्रीय सेवा योजना, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केल्या गेली होती। सदर स्पर्धेची सुरुवात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदळे, डॉक्टर प्रदीप नरवणे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अतुल पाटील, डॉक्टर संगीता सौंदळे, वैद्यकीय अध्यापिका कुटुंब व कल्याण प्रशिक्षण केंद्र अजय साखरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रकाश शेगोकार, जिल्हा पर्यवेक्षक यांच्या उपस्थितीमध्ये हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली। सदर स्पर्धेमध्ये प्रथम विजेत्याला पुढील महिन्यात होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली असून ते त्या स्पर्धेमध्ये भाग घेतील। या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील महाविद्यालयामधील रेड रिबन क्लबच्या सदस्यांसोबतच इतर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला। यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदळे यांनी HIV संक्रमणाची तीव्रता कमी करण्यासाठी झालेल्या जनजागृतीमध्ये युवकांची भूमिका फार महत्त्वाची आहे असे सांगितले। यावेळी या स्पर्धेचे नियम, मार्ग आणि मार्गदर्शन प्राध्यापक अतुल पाटील यांनी केले। या स्पर्धेमध्ये पुरुष गटातून प्रथम उजर खान, द्वितीय नितीन हिवराडे, तृतीय प्रतीक गेडाम यांनी, तर महिलांमध्ये प्रथम क्रमांक सलोनी लोहाले, द्वितीय पायल मगरदे, तृतीय मनवा पाबडे यांनी मिळवले। सदर स्पर्धेसाठी पंच म्हणून प्राध्यापक शुभम सोनोने तसेच छगन बोंबले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, तर संचालन प्रमोद मिसाळ, समुपदेशक अजय खेडकर यांनी केले।
या स्पर्धेकरिता राजमहालचे संचालक विशाल शादी यांनी सर्वांना टी शर्ट दिले। स्पर्धेला यशस्वी करण्याकरिता दामोदर गायकवाड, नरेश मंथापुरवार, किशोर पाथरे, प्रवीण म्हसाळ, अमोल मोरे आदींनी अथक परिश्रम घेतले। विशाखापट्टणम येथील कंपनी व्यवस्थापक संचालकाची यवतमाळ नागरिक सहकारी बँकेच्या 2 व्यवस्थापकांनी तब्बल 5 करोड 94 लाखांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशावरून राजापेठ पोलिसांनी यवतमाळ येथील नागरिक सहकारी बँक व्यवस्थापक सह राजापेठ स्थित बँकेच्या व्यवस्थापक विरोधात अनेक गुन्हे दाखल केले आहेत। विशाखापट्टणम येथील के कुमार राजा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापक संचालक डॉक्टर के कुमार राजा यांची यवतमाळ नागरी सरकारी बँक लिमिटेड येथील यवतमाळ आणि अमरावतीच्या अधिकाऱ्यांनी तब्बल 5 करोड 94 लाखाची फसवणूक केल्याची तक्रार राजापेठ पोलिसांनी 23 जुलैला दाखल केली आहे। के कुमार राजा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या खात्यातून ऊर्जा मल्टी सर्व्हिसेसच्या कर्ज खात्यात खातेदाराच्या कोणत्याही चेक इन्स्ट्रुमेंट किंवा माहितीशिवाय सुमारे 6 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले। के कुमार राजा प्रोजेक्ट कंपनी 2019 मध्ये केलेल्या अनधिकृत हस्तांतरावर लेखी आक्षेप घेऊन आणि RBI कडे तक्रार करूनही आजपर्यंत ही रक्कम ग्राहकांच्या खात्यात परत जमा करण्यात आलेली नाही। नंतर बँकेने एक संशयास्पद बनावट कागदपत्रे समोर आणले, ज्याच्या शेवटच्या पानावर के कुमार राजा प्रोजेक्ट्सच्या संचालकाच्या बनावट स्वाक्षऱ्या आहेत। ऊर्जा मल्टी सर्व्हिसेसने 2015 मध्ये बँकेकडून कर्ज घेतानाही बनावट कागदपत्रे बँकेला दिल्याचा आरोप आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये बँकेच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे। न्यायालयाच्या आदेशानुसार सध्या राजापेठ पोलिसांनी यवतमाळ अर्बन बँकचे तत्कालीन शाखा व्यवस्थापक व प्रादेशिक व्यवस्थापक यांच्या विरुद्ध विश्वासभंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे। यात राजापेठ पोलिसांनी दोनही बँकच्या तत्कालीन व्यवस्थापक विरुद्ध कलम 409, 420, 465, 468, 471 अंतर्गत गुन्हे दाखल केले। मात्र या गुन्हेगारी कटाचा मुख्य सूत्रधार कोण आहे हे पोलीस तपासानंतरच समोर येणार आहे। तसेच पोलीस तपासादरम्यान या प्रकरणात आणखी आरोपीच्या संख्येत वाढ होऊ शकते। प्लास्टिक ग्लास व पन्नी वापरण्यास बंदी असताना सुद्धा शहरात अनेक दुकानदार सर्रासपणे प्रशासनाच्या आदेशाची पायमल्ली करीत आहेत। अशांवर मनपाने प्लास्टिक निर्मूलन धडक कारवाई केली। ही कारवाई बडनेरा शहरातील सोमवार बाजारात राबवून अनेकांकडून 5,000 सह 10,000 रुपयांपर्यंत दंड वसूल करण्यात आला। या मोहिमेत अनेक मनपा अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला। प्लास्टिक वापरणे कायद्याने गुन्हा असताना देखील शहरात सर्रासपणे अनेक दुकानात अनेक दुकानदार प्लास्टिकचा वापर करीत आहे। यात मनपा प्रशासन सुद्धा अनेक वर्षांपासून कारवाई करीत आहे। मात्र आजही खुलेआम प्लास्टिक साहित्याचा वापर नागरिक करीतच आहे। अशात आता पुन्हा मनपा बडनेरा झोन अधिकाऱ्यांना कारवाई करण्याची जाग आल्याचे दिसून आले। अशात बडनेरा शहरात सोमवार बाजारात धडक कारवाई मोहीम राबविण्यात आली। बडनेरा उपायुक्त यांच्या आदेशाने झोन क्रमांक 04 वतीने प्लास्टिक मोहीम राबविण्यात आली। या दरम्यान परिसरातील सर्व आस्थापने प्लास्टिक पन्नी तपासणी केली असता दुकानात प्लास्टिक ग्लास व प्लास्टिक साहित्य आढळून आल्याने 2 दुकानदारांकडून प्रत्येकी 5,000 रुपये सह 10,000 रुपये दंड वसूल करण्यात आला। या मोहिमेत ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक शारदा गुल्लाने, स्वास्थ्य निरीक्षक विकी जेधे व झोनचे स्वास्थ्य निरीक्षक उपस्थित होते। पावसाळ्याच्या दिवसात बडनेरा शहरातील ठिकठिकाणी मोकाट जनावरांसह श्वानांनी अक्षरशः हैदोस घातल्याचे चित्र दिसून येत आहे। अनेक चौकात मुख्य रस्त्यावर जनावरे ठिय्या मांडून बसत असल्याने अपघाताची भीती निर्माण झाली आहे। यावर मनपा आरोग्य विभागाकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा मनपा आरोग्य विभाग दुर्लक्ष करीत आहेत। अशामुळे बडनेरा शहरात मनपा प्रशासनाच्या विरोधात नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे। बडनेरा शहरात मोकाट गुरांचा व कुत्र्यांचा मुक्त संचार व सुळसुळाट वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत। यात मनपा विभाग कोणतेही ठोस पाऊल उचलत नसल्याने नागरिकांमधून तीव्र रोष व्यक्त केला जात आहे। स्वच्छ अमरावती सुंदर अमरावती हे बिद्र मिरवणाऱ्या अमरावती महानगरपालिकेचे उपशहर बडनेरा येथे मोकाट गुरांचा व कुत्र्यांचा मुक्त संचार व सुळसुळाट वाढला आहे। पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मोकाट गुरांवर प्रतिबंध घालण्यात कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नसल्याने नागरिकांत नाराजी पसरली आहे। मोकाट जनावरे रस्त्यावर बसत असल्याने नागरिक, विद्यार्थी तथा वाहन चालकांना वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे। बडनेरा शहरात अगदी पोलीस स्टेशन समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ, छत्रपती शिवाजी महाराज चौकात, आठवडी बाजार, जय हिंद चौकात, चांदणी चौकात मोठ्या प्रमाणात मोकाट गुरांचा व कुत्र्यांचा मुक्त संचार वाढला आहे। या परिसरात अक्षरशः धुमाकूळ घालत आहेत। अनेकदा ही जनावर पाळताना विद्यार्थ्यांच्या अंगावर धावून जात असल्याने मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी
ठिकाणी भीती पसरली। गुरे तासनतास सार्वजनिक ठिकाणी बसलेली असतात। त्यांच्या मलमूत्रामुळे अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे। तसेच वाहनधारक घाबरून अनेकदा अपघात होण्याचे प्रकार येथे घडत आहे। यावर मनपा पालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही पालिका प्रशासनाकडून मात्र कोणतीच कारवाई केली जात नसल्याचे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। नागरिकांच्या आरोग्याबाबत दक्ष असलेल्या दबंग उपायुक्त माधुरी बडावी यांनी स्वच्छतेबद्दल आरोग्य विभागाच्या कंत्राटदारासह कर्मचाऱ्यांना धारेवर धरले आहे। याच अनुषंगाने नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या मोकाट गुरे व कुत्र्यांच्या प्रतिबंधनात्मक उपाययोजनेबाबत योग्य ते कारवाई करण्याची मागणी बडनेरा झोन क्रमांक 4 येथील उपायुक्तांना केली जात आहे। दर्यापूर शहरात एकाच रात्री 3 दुकानात चोरी केल्याची घटना घडली होती। 3ही दुकानातून नगदीसह इतर मुद्देमाल चोरी गेला होता। या प्रकरणाचा अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ शोध लावून पोलीस पथकाने जालना येथून दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील चोरी केलेल्या ऐवज जप्त केलाय। आरोपीकडून 9 घरफोडीची प्रकरण उघडकीस आले आहेत। दर्यापूर शहरात 21 जुलैच्या रात्री फिर्यादी संतोष बबन शिंदे यांच्या देशी दारू दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात आरोपींनी दुकानातील नगदी 60,000 रुपये, 40,000 रुपये किमतीचा DVR असा 64,000 रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता। यासोबत त्याच रात्री फिर्यादी गजानन टोडे यांच्या जिनिंग मधून नगदी 68,000 रुपये, 10,000 रुपये किमतीचा DVR असा एकूण 78,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी गेला होता। तर तिसरीकडे दर्यापूर येथील फिर्यादी वैभव मधुकर माळोकार यांच्या ज्वेलर दुकानातून 100 ग्राम चांदीच्या मूर्त्या, 100 ग्राम चांदीच्या तोरड्या असा एकूण 18,500 रुपयांचा मुद्देमाल चोरी गेल्याने दर्यापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध BNS कलम 305, 331-25 अंतर्गत गुन्हे दाखल केले होते। या प्रकरणाचा मात्र अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने दुकानाचे CCTV फुटेज पाहता आरोपीचा तत्काळ शोध घेतला। पोलीस पथकाने जालना येथून पाचन वडगाव येथे राहणारा गजानन सोपान शिंगाडे तर दुसरा जालना येथे राहणारा राहुल तुळजासिंग राजपूत या दोघांसह इतर 3 साथीदारांनी जालना येथून यवतमाळ जिल्ह्यात करंजी या गावात येऊन एक 4 चाकी बेलोरो पिकअप वाहन चोरी करून मालेगाव येथील 2 दुकानात चोरी केली होती। तेथून अमरावती जिल्ह्यात येऊन टाटा सुमो 4 चाकी वाहन चोरी केले व नंतर दर्यापूर येथील देशी दारू दुकान, ज्वेलर दुकानसह एक जिनिंग मध्ये चोरी केली होती, अशी दोघांनी पोलिसांसमोर कबुली दिली आहे। या प्रकरणात पोलिसांनी गजानन शिंगाडे त्यासह राहुल तुळजासिंग राजपूत या दोघांना ताब्यात घेतले। नगदी 9,250 सह एकूण 9,400चा मुद्देमाल जप्त केला आहे। दोन्ही आरोपीने 9 गुन्ह्याची कबुली दिली। ही कारवाई अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नितीन इंगोले, पोलीस कर्मचारी त्र्यंबक मनोहर, सुनील महात्मे, सुधीर बावने, सय्यद अजमत, निलेश डांगोरे, पंकज पाटील, दिनेश कनोजिया, श्याम मते, रितेश वानखडे, चेतन गुल्हाने यांनी केली आहे। भेटू एका छोट्याशा विश्रांतीनंतर। अमरावती महानगरपालिका अमरावती पशुवैद्यकीय विभाग मोकाट जनावरे सोडणे संबंधी सर्व पशुपालकांना सूचना। महानगरपालिका क्षेत्रातील मोकाट जनावरे सोडणे संबंधी सर्व पशुपालकांना सूचित करण्यात येत आहे की सध्या स्थितीमध्ये महानगरपालिका हद्दीमध्ये रस्त्यांवर तथा मानवी वस्त्यांमध्ये मोकाट जनावरांचा उपद्रव वाढलेला आहे। तसेच रस्त्यांवर जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। महानगरपालिकेच्या पथकामार्फत पकडण्यात आलेले जनावर यापुढे 7 दिवस सोडण्यात येणार नाही। मोकाट जनावरांवर तिप्पट दंड आकारण्यात येईल। जनावरांमुळे अपघात अथवा मानवी जीवितास धोका झाल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 90 गुराढोरांना रस्त्यावर भटकू देणे किंवा खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमणे करू देणे यासाठीची शिक्षा, कलम 91 शिक्षा गुरांस कोंडवाड्यात घालणे, कलम 92 हक्क सांगितलेली गुरे स्वाधीन करणे, कलम 93 हक्क न सांगितलेली गुराढोरांची विक्री, कलम 99 सडके संबंधीचे नियम न पाळणे, कलम 100 प्राण्यांकडून अडथळा किंवा खोडी करविणे, कलम 106 घोडे वगैरे मोकळे सोडणं, हिंसक कुत्रे मोकळे राहू देणे। पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहे। तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांचे परवानगीशिवाय जनावरे सोडण्यात येणार नाही।
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अनुसूचित ड प्रकरण 14 कलम 22, 23, 24 अन्वय पशुपालन संबंधी सक्षम प्राधिकरणे यांची परवानगी सादर करावी लागेल तथा कलम 376 अन्वय तथा मनपा सर्वसाधारण ठराव क्रमांक 47 नुसार पशुपालक यांच्यावर कारवाई करण्यात येईल व नागरिक क्षेत्रात गुरे पाळणे अधिनियम याबाबतची अंमलबजावणी करून संबंधिताने व पालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व होणाऱ्या आर्थिक नुकसानास महानगरपालिका जबाबदार राहणार नाही. महानगरपालिका आयुक्त अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. शहरातील हॉरिझॉन टायपिंग अँड शॉर्ट हँड इन्स्टिट्यूट सह सिटी न्यूज चॅनलच्या संयुक्त विद्यमाने 27 जुलैला 1 ते 8 वाजेपर्यंत संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे भव्य विदर्भस्तरीय नृत्य स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. या स्पर्धेत धमाल करण्यासाठी नांदगाव खंडेश्वर येथील धुरंधर नृत्य टीम सुद्धा सहभागी होणार आहे. कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे असे नृत्य कलाकारांनी आवाहन केले आहे. शहरातील हॉरिझॉन टायपिंग अँड शॉर्ट हँड इन्स्टिट्यूट सह आमच्या सिटी न्यूज चॅनलच्या संयुक्त विद्यमाने येणाऱ्या 27 जुलै शनिवार 1 ते 8 वाजेपर्यंत संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे भव्य विदर्भस्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील सामाजिक कला, सांस्कृतिक शिक्षण, गायन, नृत्य, राजकीय, लेखिका, मॉडेलिंग या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या मुख्य आकर्षक कलर्स मराठी फिल्म ढोलकीच्या तालावर प्रथम उपविजेता ठरलेल्या प्रिन्स शुभम बोराळे राहणार आहे. आयोजित विदर्भस्तरीय नृत्य स्पर्धेत विजेत्यांना रोख पारितोषिकसह अनेक उपहार दिले जाणार आहे. स्पर्धेत 7 ते 14 वयोगट, 15 ते 24 वयोगट तर 25 ते समोरील वयोगटाचा नृत्य कलाकाराचा ग्रुप सहभागी होणार आहे. नृत्याची धमाल राहणार असून नृत्य स्पर्धेची संपूर्ण तयारी आणि आयोजन लीना गावनेर वासनिक, मानसी गणवीर यांच्या नेतृत्वात केले जात आहे. यावेळी नांदगाव खंडेश्वर येथील दिव्य डान्स ग्रुप सह फ्रीडम स्टार डान्स ग्रुप सुद्धा सहभाग घेणार आहे. या ग्रुपच्या कलाकारांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे सर्वांना आवाहन केले आहे. येत्या 27 जुलैला आम्ही आहोत सांस्कृतिक भवन मध्ये 1 वाजता. भातकुली तालुक्यातील खोलापूर नावेड या मार्गावर मुसळधार पावसाने रस्त्यावर खड्डे निर्माण झाले आहेत. या मार्गावर चिखल साचल्याने ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांसह नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर प्रशासनाने तात्काळ डागडुजी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमध्ये होत आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये गेल्या 1 आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने भातकुली तालुक्यातील खोलापूर ते नावेड मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्याने चिखल निर्माण झाला आणि खड्ड्यांमय झाल्याने ये-जा करणाऱ्या शाळेकरी विद्यार्थ्यांना तारेची कसरत करावी लागत आहे. या मार्गावर गेल्या अनेक वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहे. नावेड ते कोल्हापूर रोडवर सगळं चिखल थापलेलं आहे. अब्दुल राझिक, अब्दुल गफूर आम्हाला दुकानासमोर सगळं गाटाच गाटा, येण्या जाण्याचा मार्गही बंद झालेला आहे. हे रोड पहिले अगोदर करा लागते, करून द्या. आमची मागणी आहे हे रोड करून द्या. आमच्या दुकानात गिऱ्हाईक यायला जागा नाही आहे. आम्ही काय करावं पावसाळ्यात, कुठं जाव. हा झाले 10-15 वर्ष. 10-15 वर्षापासून इथं गाटाच गाठा आहे. रोडवर दगड पत्थर टाकतात, चालता येत नाही लोकांना. शाळेचे लेकरं जातात इथून, त्याला चालता येत नाही. या रस्त्याचे काम मंजुरात असूनही सुद्धा संबंधित ठेकेदारांकडून या मार्गाच्या कामाकडे पाठ फिरवल्याने या रस्त्याचे काम रखडले आहे. त्वरित रस्त्याचे बांधकाम सुरू करण्यात यावे अशी मागणी नागरिक करीत आहे. आता सांगायचं काय का हा रस्ता मुख्य आहे गावातला आणि या रस्त्यासाठी 2021 का 21-22च्या बजेटमध्ये तरतूद करण्यात आली होती. जवळपास 5 कोटी रुपये रस्त्याला मिळाले होते. पुन्हानगरपासून कोल्हापूरपर्यंत रस्त्याचं बांधकाम झालं, डांबरीकरण झालं आणि हा जो गावातला रस्ता होता हा रस्ता काँक्रिटीकरणाचा होता. पण सदर ठेकेदारानं दुर्लक्षित करून मागील 2 वर्षापासून हे काम विलंबित ठेवले. आज आम्हाला त्रास या कामाचा होत आहे. या रस्त्यावर गड्डे पडलेले आहे, शाळकरी मुलांना त्रास होत आहे, गावातील लोकांना त्रास होत आहे. या रस्त्यावर प्रामुख्याने मुख्य बाजारपेठ आहे, मस्जिद आहे, मंदिर आहे, सरकारी दवाखाना आहे आणि जे मुलं शाळेमध्ये जातात लहान लहान मुलं त्यांना जाण्यासाठी रस्ता योग्य नाही आहे.
आणि जिल्हा परिषद शाळेचा जर परिसर पाहिला आपण तर परिसरमध्ये मैदानाची व्यवस्था तशीच आहे. शाळा इथं पूर्णपणे गलिच्छ, आजूबाजूचं वातावरण पूर्ण गलिच्छ आहे शाळांच्या. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं का शासनाला ह्या म्हणजे आमच्या लोकांना खास करून शिक्षणापासून आणि रोजगारापासून दूर ठेवायचं आहे. म्हणून आज मुलांना शिक्षणासाठी चांगली व्यवस्था नाही, चांगले रस्ते नाही आहे. काय करणार आहे मुलं आटतात घरी. का आम्ही जेव्हा त्यांना म्हटलं का शाळेमध्ये जा, ते म्हणतात चांगला रस्ता नाही, कसं जायचं, कपडे भरतात, बॅग भरते, पुस्तकं भरतात, आम्ही काय करायचं. माझी नम्र विनंती आहे, या रस्त्याचे पैसे आलेले आहे, ठेकेदार जाणून बुजून ते विलंब करत आहे. पैसा BNC मध्ये शिल्लक आहे. BNCच्या अधिकाऱ्यांना माझं निवेदन आहे, जर संबंधित ठेकेदार ह्या रस्त्यात जर काम करत नसेल किंवा कुचकामी करत असेल किंवा काही उशिरा काम करत असेल तर अशा लोकांच्या भरोश्यावर कशाला राहता. मी सय्यद युसूफ, महाराष्ट्र कामगार शक्ती सेना जिल्हा अध्यक्ष अमरावती. या सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे कोल्हापूर गावातील जे मेन रोड आहे, पूर्णानगर ते कोल्हापूर मेन रोड असल्यावर या रोडवर मस्जिद, मंदिर, सरकारी दवाखाना, बरेचसे कार्यालय, सचिवालय, मेन बाजारपेठला हा रस्ता जात असल्यामुळे शाळेतील विद्यार्थी येत असल्यामुळे या रस्त्याची दुर्दशा तुम्ही पाहतच आहे. तर त्या प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे. 2022 पासून हा रोड सँक्शन झाल्यामुळे 23 गेला, आता 24 म्हणजे अर्ध्यापर्यंत जास्त संपत आलेला आहे. तरी वरिष्ठ अधिकारी, अभियंता किंवा नेते मंडळी, खासदार, आमदार यांनी जाणीवपूर्वक जातीने लक्ष देऊन या समस्याचे निरसन करून जनतेला सहकार्य करावे हीच अपेक्षा आहे आमची. महाराष्ट्र राज्य युवक सेवा संचालक, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद अमरावती व जिल्हा क्रीडा अधिकारी अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय क्रीडा स्पर्धाचे चांदूर बाजार येथे बैठक घेण्यात आली. क्रीडा स्पर्धेला पुढील महिन्यात सुरुवात होणार असून यावर चर्चा करण्यात आली. अनेकांनी क्रीडा स्पर्धा आयोजनावर मार्गदर्शनही केले. चांदूर बाजार येथे महाराष्ट्र राज्य युवक सेवा संचालक, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद अमरावती व जिल्हा क्रीडा अधिकारी अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय क्रीडा स्पर्धाचे बैठक आयोजन चांदूर बाजार येथील GR काबरा महाविद्यालय येथे संपन्न झाली. 2024 ते 2025 या वर्षाच्या कालावधीत होणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा स्पर्धेच्या तालुका, जिल्हा, विभाग स्तराचे आयोजन विविध स्तरावर बैठक पार पडले. यामध्ये आज चांदूर बाजार येथे तालुका क्रीडा स्पर्धेची बैठक संपन्न करण्यात आली. या क्रीडा स्पर्धेची सुरुवात पुढच्या महिन्यापासून करण्यात येणार असून प्रत्येक खेळाडूने सराव करण्याचे आवाहन तालुका क्रीडा संयोजक पंकज उईके यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. या बैठकीची सुरुवात तालुका क्रीडा क्षेत्रातील मान्यवर यांच्या स्वागताने झाली. या कार्यक्रमाला उपस्थित तालुका क्रीडा समिती अध्यक्ष नवले सर, उपाध्यक्ष प्रवीण मोहोड सर, जिल्हा क्रीडा समिती अध्यक्ष नरेंद्र देशमुख, डॉक्टर तुषार देशमुख, सचिव तालुका क्रीडा समिती भगत सर, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक इक्बाल सर, सुयोग गोरले, क्रीडा पत्रकार, सर्व क्रीडा मार्गदर्शक तर तालुक्यातील सर्व शाळेतील क्रीडा शिक्षक उपस्थित होते. या क्रीडा स्पर्धांमध्ये कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, फुटबॉल, क्रिकेट, बॅडमिंटन, कुस्ती, मैदानी स्पर्धा असे विविध प्रकारचे क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा खेळांमध्ये सहभाग घेऊन आपल्या तालुक्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर उंचावे असे मनोगत यावेळी उईके सर यांनी बोलताना व्यक्त केले. यावेळी सर्व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमानाने दरवर्षी तालुका स्तर ते राष्ट्रीय स्तरापर्यंत स्पर्धा होत असतात. त्यामध्ये तालुका स्तरावर 10 खेळांचं नियोजन आम्ही करत असतो. त्यामध्ये कबड्डी, व्हॉलीबॉल, खो खो, योगासन, बुद्धिबळ, क्रिकेट असे मैदानी खेळ असे 10 खेळांचा यामध्ये सहभाग असतो. त्यामध्ये वयोगट असतात 14 वर्ष, 17 वर्ष, 19 वर्ष मुलं मुली. त्याच्या संदर्भात आज आम्ही बैठक घेतली होती. तर आयोजन सभेसाठी तालुक्याच्या स्पर्धा कधीपासून सुरुवात करायची, कुठं कोणत्या ठिकाणी घ्यायचे या संदर्भात पूर्ण आढावा घेऊन त्याचं नियोजन केलेलं आहे. सर्व शारीरिक शिक्षक बंधू भगिनी इथं उपस्थित आहेत. त्यांच्या सहकार्याने आम्ही तालुक्याच्या स्पर्धा ठरवलेल्या आहेत. ते याप्रमाणे आहेत. सर्वप्रथम व्हॉलीबॉलची सुरुवात 29 ऑगस्टपासून होणार आहे. ते 3 दिवस चालणार आहे स्पर्धा. त्याच्यानंतर कबड्डीच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. ते 9 सप्टेंबर ते 11 सप्टेंबरपर्यंत. बॅडमिंटनच्या स्पर्धा 3 ते 5 सप्टेंबरपर्यंत. बुद्धिबळच्या स्पर्धा 2 ते 5पर्यंत आहे. आणि खो खो 12-13 सप्टेंबरला आयोजित केलेल्या आहेत. फुटबॉलच्या स्पर्धा आहेत 14 ते 15 सप्टेंबर. कुस्तीच्या स्पर्धा आहेत 20 ऑगस्टला.
आणि योगासनच्या सुद्धा स्पर्धा 20 ऑगस्टला आपण नियोजित केलेलं आहे। तसंच क्रिकेट आणि मैदानी स्पर्धासुद्धा या तालुका स्पर्धेमध्ये आहेत। क्रिकेटच्या तारखा आहेत 20 ते 22 सप्टेंबर आणि मैदानी स्पर्धेच्या तारखा आहेत 30, 24, 25, 23, 24, 25 सप्टेंबर। वयोगट सर्व राहतील आता 14, 17, 19 वर्ष मुलं मुली। या पद्धतीने हा तालुक्याचा या बैठकीमध्ये आज नियोजन झालेलं आहे आणि या ठरलेल्या कार्यक्रमानुसार तालुक्याच्या स्पर्धा संपन्न होतील। संततधार पावसामुळे मेळघाट येथील चिखलदरा पर्यटन स्थळी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे। येथील भीमकुंड धबधबा ओसंडून वाहत आहे। भीमकुंड धबधबा व धुक्याची चादर पाहायला पर्यटकांना आकर्षित करीत आहेत। या दिवसात चिखलदरा येथील अनेक पॉइंटवर शेकडो हजारो पर्यटक दाखल होऊन निसर्गाचा आनंद लुटत आहेत। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। मात्र या संततधार पावसामध्ये विदर्भाचं नंदनवन असलेल्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदराचं सौंदर्य चांगलंच फुललंय। संततधार पावसामुळे येथील भीमकुंड धबधबा ओसंडून वाहत आहे। हा भीमकुंड धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी चांगलीच गर्दी केली आहे। यासोबतच रिमझिम पाऊस व धुक्याची मस्त चादर ओढली आहे। हिरव्या झाडीत दरीखोऱ्यात धुकं पर्यटकांना खुणावत आहे। हे नयनरम्य दृश्य बघायला पर्यटक गर्दी करत आहे। शेगाव येथून अकोला येणाऱ्या शिवशाही बसला अकोला नजीक आग लागली आणि संपूर्ण बस जळून खाक झाली। आता या बसचा केवळ सांगाडा उरला आहे। या बसमध्ये 44 प्रवासी प्रवास करत होते, पण ड्रायव्हरने दाखवलेल्या समयसूचकतेमुळे सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे।
25 जुलैला भर पावसात अकोला शहरालगतच्या रिधोरा गावाजवळ शिवशाही बसने अचानक पेट घेतल्याने बस बेचिराख झाली। ही घटना अशोक लेलँड शोरूम समोर घडली। महामंडळाच्या शिवशाही बसला भीषण आग लागल्याची माहिती कळताच बसमधील सर्वच प्रवासी खाली उतरल्याने मोठा अनर्थ टळला। बसमध्ये 20 पेक्षा अधिक प्रवासी असल्याची माहिती समोर येत आहे। अकोला आगाराची बस प्रवासी बसवून खामगावकडे जात होती। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर येत आहे। लागलेल्या आगीमुळे रस्त्यावर अनेक वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या। यावेळी तत्काळ अग्निशमन वाहनाने धाव घेऊन आगीवर नियंत्रण आणले। मात्र लागलेल्या आगीने शिवशाही बस पूर्ण बेचिराख झाली। या दरम्यान उपस्थित नागरिकांनी बसला लागलेल्या आगीची घटना आपल्या मोबाईलमध्ये कैद केली। जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या जिल्हाभरातील दर्शक आपल्या टीव्हीवरही बघू शकता। यामध्ये NXT सेटअप बॉक्स चॅनल नंबर 117, जिओ सेटअप बॉक्स चॅनल नंबर 872, GTPL सेटअप बॉक्स चॅनल नंबर 73, फास्टवे सेटअप बॉक्स चॅनल नंबर 256 यासोबतच मेडघाट येथे NXT सेटअप बॉक्स चॅनल नंबर 122 वर बघू शकता। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा। YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्व ताजे समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि X ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया। पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत। आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज।